तर आपलं ना गायींचं काम आवरून झाले की आणि कपडे भांडी बाकीचं सगळं काम झाले. मी पहिलं सगळं काम आवरून घेते बाहेरचं आणि स्वयंपाक मागं ठेवते, कारण का लवकर सकाळी सकाळी एवढं जेवण करायला पण कोण नसतं. तर स्वयंपाक मग नंतर करायचं. मग आता स्वयंपाक करायचा. स्वयंपाकाची थोडीशी भांडी असते तेवढी भांडी घासायची आणि जेवण करायचं आणि निवांत झालं. तर असं असतं बरं का माझ्या कामाचं रुटीन. आणि आज आपलं पेमेंटचं वाउचर जमा झाले आले, तर म्हणलं दाखवावं तुम्हाला वाउचर पण आणि सांगावं आपल्या यूट्यूब फॅमिली पण. तर कधी स्वयंपाक करताना मी नाही बनवत असा व्हिडिओ, आणि किचनवर तर मी नाहीच करत स्वयंपाक. म्हणजे उभा राहून आपल्याला ती नाही करता येत. मी आपलं खाली गॅस घेत असते आणि बसून असं चपात्या भाजी बनवायची आणि निवांत वाटतं. उभा राहून अगोदरच कामानं कंबर दुखतील, परत उभा राहून आणखीन मग जास्तच होतं असं. कंबर दुखती माझी तर उभा राहून मला नकोच वाटतं, म्हणून मी असं बसून. तर आज ना भाजीला तर काहीच नाही, बाजारला जायचे. बटाट्याची भाजी बनवली आणि चपाती बनवली. आणि आता त्या दिवशी एक दिवशी ना मी व्हिडिओ काढलेला चिगळच्या भाजीचा, रानात आणलेली. तर आज म्हणलं आपण चिगळाची भाजी बनवूया. एकदम छान लागते बरं का खायला. मला तर चिगळाची भाजी खरंच खूपच आवडती आणि रक्त पण खूप वाढतं बरं का. माझ्या मुलीला ना रक्त कमी होतं, आणि तर तिला चिगळाची भाजी म्हणजे सगळ्याच भाज्या अशा खायला घातल्या होत्या मी डिलिव्हरीच्या अगोदर. तिला 7व्या महिन्यात ना 7 पॉईंटच रक्त होतं, आणि भाज्या फळं खाऊ घातली तर 9व्या महिन्यात तिला 13 पॉईंट रक्त झालं. तब्येत तर एकदम लहान होती, पण रक्त खूप वाढलेलं तिला. तर भाज्यांचं आता आवडत नाही ते जास्त करून भाज्या, पण भाज्याने खरंच आपलं शरीर पण निरोगी राहतं. आणि चिगळाच्या भाजीला कसं शक्यतो फवारा मारलेलं असं माझं तर म्हणणं खाऊच नाही, त्यामुळंच आपल्याला परत पुढं असं आजार घडते. तर होता होईल एवढं आपल्या अंगणात बागात. आता शहरातल्या ताईंना नाही जमणार, तरी पण थोडंसं असलं ना तिथंच थोडीशी कोथिंबीर, थोडंसं मेथी, थोडंसं शेपू, 2च झाडं तुम्ही लावा, मिरचीची 2च झाडं लावा, वांग्याची, तरी पण आपलं हे होऊन जाते. आणि दूध, दही, ताक असं जास्त वापरायचं. ताकाची कढी करायची. जास्त असं औषध आणि फवार मारलेल्या भाज्याच खायच्या कमी करायचं. म्हणजे तेवढंच आपल्याला पुढं वय झालं की मग ही सगळ्या तक्रारी ज्या असते ते ना ती वाढते ते आपल्या, आणि मग आजार होत्यात आपल्याला. तर होता होईल एवढा तर प्रयत्न करायचा. आमचं औषध मारलेल्या भाज्या ना अजिबात आम्ही जास्त भाज्याच वापरत नाही. असं रानात मिरचीचं झाड, वांग्याचं झाड असं 1-2 जरी लावली तरी आपलं घरचं भागून जातं. त्यामुळं जास्त तर आम्ही असं बाहेरचं नाहीच खात. आता बघा कॅन्सरचं प्रमाण किती वाढलं या. तर कशामुळे होते तर ही फवारा मारण्याच होते. आता कशावर पण फवारच निघली येते, म्हणून सांगते बरं का मी. तर होता होईल एवढं आपल्या अंगणात दारात थोडंसं जागा असलं तर त्या जागेत असं फळं पालं भाज्या लावायच्या आणि तीच खायचं. जास्त विकत आणायचं ती खायचं चांगलं वाटतं आपल्याला विकत आणलेलं खायला, पण ती खरंच चांगलं नाही, खूप हानिकारक आहे बरं का आपल्या शरीराला. म्हणून मी सांगते तुम्हाला. तर चला चिगळाची भाजी करताना पण दाखवते थोडंसं. आता चपात्या करताना थोडंसं दाखवलंय मी. तर चला. तर बघा, ही माझं नाव, माझं सेंटर आहे ना, तर सेंटर चालकाचं नाव
निवृत्ती भिकाजी साबळे 383 कोड नंबर माळखांबी. आणि इथं माझं नाव मी नेंबर म्हणजेच असं दिलं आहे त्यांनी दुधाचा नेंबर म्हणून. तर माझं नाव शालिनी निवृत्ती साबळे. आणि ही ना खाली इव्हिनिंग आणि मॉर्निंग असं दोन्ही एकत्रच असतं. तर ही आहे माझं सकाळ आणि संध्याकाळचं 10 दिवसाचं टोटल दूध. तर टोटल दूध इथं किती झालं आहे 1252 लिटर. आणि 1200 मला रेट कितीनं मिळाला आहे 38 रुपये 78 पैसे. आणि इकडं टोटल अमाऊंट 48,566 रुपये टोटल अमाऊंट आहे.